आणि आता राजकीय घडामोडीनंतर आता महानंद बाबतची एक महत्त्वाची बातमी. राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंदचा कारभार आता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडे आलाय. महाराष्ट्रातील महानंदा डेअरी तोट्यात असल्यामुळे राज्य सरकारच्या वतीनं नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांना कळवण्यात आलं होतं. त्यानुसार आता राज्य सरकारनं नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्याबरोबर करार करून महानंद डेअरी आपली उपकंपनी मदर डेअरीकडे सोपवली. डेअरी सहकार्यातील तोट्यामुळे सरकारनं हा निर्णय घेतल्याची माहिती. बघा, महानंद राज्यातील सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था आहे. 25 जिल्हा दूध संघ आणि 60 तालुका दूध संघ महानंदचे सभासद आहेत. 25 लाख दूध उत्पादक महानंदशी निगडीत आहेत. विविध कारणांनी महानंदची आर्थिक स्थिती बिकट आहे. नॅशनल डेअरी बोर्डासोबत आता करार झालेला आहे. बोर्डाची उपकंपनी मदर डेअरी आता महानंदाचा कारभार चालवणार आहे. आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी गणेश कवाडे आपल्यासोबत आहेत. गणेश, खरं म्हणजे महानंदाचा एवढा मोठा राज्यात व्याप आहे, मात्र ही दुर्दैवाची बाब आहे की आपण महानंद फायद्यात चालू शकलं नाही, तोटात गेली आणि आता ती मदर डेअरीकडे गेलेली आहे. गिरीश, नक्कीच अत्यंत महत्त्वाची ही महानंदा डेअरी होती आणि ही महानंदा डेअरी तोट्यात असल्यामुळे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्याकडे गेली आणि याचेच गेल्यानंतरून त्यांनी नॅशनल डेव्हलपमेंट बोर्डचं जी उपकंपनी आहे मदर डेअरी, अशा वेगवेगळ्या कंपन्या देखील आहेत त्या नॅशनल बोर्डच्या आहेत आणि त्यातलीच एक महत्त्वाची असणारी मदर डेअरी यांना खरं तर चालवण्यासाठी ही देण्यात आलेली आहे. मात्र या कंपनीतून जे निघणारं प्रोडक्ट आहे ते महानंदच्या नावानेच निघणार आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये देखील महानंदच्या नावाने जरी हे प्रोडक्ट निघालं तरी ही नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड हे कुठेतरी आपलं प्रोडक्ट आता महानंदाचं आहे ते फायद्यात घेऊन येतंय का हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठेतरी ज्या प्रकारे महानंदा तोट्यात गेलं त्या महानंदाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी हा एक सरकारने उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. मात्र यानंतरून देखील ही फायद्यात येते का कंपनी हे देखील पाहणं गरजेचं आहे. निश्चित गणेश, आणि 25 लाख दूध उत्पादक या महानंदशी जोडले गेलेले आहेत, त्यामुळे सगळ्यांच्या नजरा आता हिचा कारभार सुधारतोय का ते बघणं महत्त्वाचं आहे. तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.